मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे। अवघ्या 36 तासात 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे। बाल तस्करीची भीती व्यक्त केली जात असून मुंबईत पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय आणि विशेष शोध मोहीम सुरू केली आहे। बेपत्ता झालेल्यांमध्ये 8 मुलींचा समावेश आहे। मुंबईतील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलं बेपत्ता झालेत, त्यामुळे मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय। एकाच वेळी इतकी मुलं बेपत्ता झाल्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान ही आकडेवारी चुकीची असून सोशल मीडियावर अफवा पसरवली जाते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। संबंधित सोशल मीडिया हँडलर्सवर कारवाईचा इशारा देखील मुंबई पोलिसांनी दिलाय। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून अल्पवयीन मुलांचा बेपत्ता होणं ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 137(2) अंतर्गत 12 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय। बेपत्ता होण्याच्या या प्रकारामुळे मुंबईत कार्यरत असलेल्या संघटित बाल तस्करी टोळीबद्दल चिंता आणखी बळावली आहे। पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं नेमली आहेत। शिवाजीनगरमध्ये 4, साकीनाकामध्ये 2, एंटॉप हिलमध्ये 2 आणि ओशिवरा, मानखुर्द, बांगूरनगर आणि घाटकोपर या ठिकाणाहून प्रत्येकी 1 मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसात आहे। आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत असं देखील पोलिसांनी सांगितलंय। मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम राबवण्यात येते। गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानक, बस डेपो, रुग्णालय, बालगृह आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आलेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अल्पवयीन मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय। जून ते डिसेंबर या काळात 145 मुलं बेपत्ता झाली होती, त्यापैकी 93 मुली होत्या। 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान एकूण 82 जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे। त्यामध्ये निम्म्याहून अधिक मुलींचा समावेश आहे। 18 वर्षाखालील 41 मुली आणि 13 मुलांचा समावेश होता। 2025 मध्ये कोणत्या महिन्यात किती मुलं-मुली बेपत्ता झाल्यात याची आकडेवारी एकदा पाहूया। जून महिन्यात 26 मुली बेपत्ता झाल्यात। जुलै महिन्यात 25 मुलं बेपत्ता झालेत, त्यातली 15 मुलं आहेत तर 10 मुली आहेत। ऑगस्ट महिन्यात 19 मुलं बेपत्ता झालेत, त्यातली 5 मुलं तर 14 मुली आहेत। सप्टेंबर महिन्यात 21 मुलं बेपत्ता झालेत, त्यातली 15 मुली आहेत, 6 मुलं आहेत। ऑक्टोबर महिन्यात 19 मुलं बेपत्ता झालेत, त्यातली 12 मुलं आहेत तर 7 मुली आहेत। आणि नोव्हेंबर महिन्यात 24 मुलं बेपत्ता झालेत, त्यातली 9 मुलं आणि 15 मुली आहेत। डिसेंबर महिन्यात 11 मुलं बेपत्ता झालेत, यातले 5 मुलं आणि 6 मुली आहेत। या सगळ्या आकडेवारीवरून एकच गोष्ट लक्षात येते की मुलं बेपत्ता होणं हे प्रकरण चिंतेचं आणि गंभीर आहे। त्यासोबतच मुलांच्या तुलनेत मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे। आता ह्या सोबतच या सगळ्या न्यूज नंतर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय। पालकांनी आता सावध राहणं गरजेचं आहे, शाळेत शिक्षकांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि आपल्या परिसरात राहत्या घराच्या आजूबाजूला देखील मुलांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पालकांनी, त्यांच्या आजूबाजूच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनीही मुलांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा आकडा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे। अशा प्रकारे मुलं बेपत्ता होणं हे खरंच गंभीर आहे। यामागे नेमकं कारण काय असू शकतं हे अद्याप समजलेलं नाही, कारण मुलं बेपत्ता झाल्यानंतर कोणालाही खंडणीचे कॉल आलेले नाहीत। त्यामुळे या मुलांना बेपत्ता करून नक्की कोणतं प्रकार साध्य करण्याचा प्रयत्न आहे हे देखील आता समोर आलेलं नाही। मात्र मुंबई पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत। ही सगळी अफवा असल्याचं मुंबई पोलिसांनी जरी म्हटलं असलं तरी ह्या सगळ्या मागे नेमकं कोण आहे, काय आहे, या सगळ्या तपासही आता मुंबई पोलीस करतायत। यासोबतच या रिपोर्टमध्ये आता इथेच थांबतोय। मात्र अशाच प्रकारचे महत्त्वाचे मुद्द्यांचे रिपोर्ट जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।